हॅलो. या टॉकमध्ये आपण नेक्स्ट पॉइंट बघणार, तो म्हणजे नेटवर्क स्ट्रक्चर. आता ज्यावेळेस आपण कम्प्युटर्स हे एकमेकांना कनेक्ट करतो, त्यावेळेस ते किती कम्प्युटर्स आहेत किंवा मग त्याचा जिओग्राफिकल रिजन काय आहे, याच्यावर आपल्याला समजतं की ते लॅन आहे, मॅन आहे की वॅन आहे. पण आता याच्यामध्ये आपण काय बघणार आहोत, तर ते जे काही कम्प्युटर्स एकमेकांना कनेक्ट केलेले आहेत ना, ते कसे इंटरॅक्ट करतात याच्यावर डिपेंड असतं की ते काय कुठल्या टाईपचे आहे. बघा, द वे इन विच द इंडिव्हिज्युअल कम्प्युटर्स ऑन अ नेटवर्क इंटरॅक्ट विथ विथ अदर कम्प्युटर्स डिपेंड्स ऑन हाऊ दे आर ऑर्गनाइज्ड. ठीक आहे, ते कसे ऑर्गनाइज केलेले आहेत त्याच्यावर डिपेंड असतं की ते कसे कम्युनिकेट करतात, आणि त्याच्यावर त्याचा टाईप बेसिकली डिपेंड असतो. मग आता जर टाईप बघायला गेलं, तर दोन बेसिक टाईप्स आहेत. एक आहे तो म्हणजे क्लायंट सर्व्हर मॉडेल, किंवा ज्याला आपण सर्व्हर बेस्ड मॉडेल असंही म्हणतो. आणि दुसरा एक आहे तो म्हणजे पीअर टू पीअर नेटवर्क. म्हणजे तुम्ही कोणतंही घ्या, लॅन घ्या, मॅन घ्या, वॅन घ्या, त्याच्यामध्ये कम्प्युटर्सचा रोल काय आहे, ते एकमेकांशी कसे इंटरॅक्ट करतात, ते कसे ऑर्गनाइज केलेले आहेत, हे डिपेंड या दोन गोष्टींवर असतं की ते म्हणजे क्लायंट सर्व्हर मॉडेल म्हणून जॉईन केलेले आहेत, की ते पीअर टू पीअर नेटवर्क म्हणून कन्सिडर केलेले आहेत. मग आपल्याला आता हे दोनही टाइप्स बघायचे वन बाय वन. त्यापैकी आपण सुरुवातीला पहिला एक पॉइंट बघू. त्यातला फर्स्ट टाईप तो म्हणजे क्लायंट सर्व्हर मॉडेल, किंवा ज्याला आपण सर्व्हर बेस्ड मॉडेल असं म्हणतोय. बघा, क्लायंट सर्व्हर मॉडेल. आता ह्याच्यामध्ये काय असतं की काही कम्प्युटर्स ना सर्व्हर्स असं म्हणतात. दे आर डेडिकेटेड टू प्रोव्हाइड व्हेरियस सर्व्हिसेस टू द अदर कम्प्युटर्स. ठीक आहे, काही कम्प्युटर्स हे आपले सर्व्हर्स म्हणून ऍक्ट होतील, आणि ते सर्व्हर्स ज्या कम्प्युटरना सर्व्हिस देतील त्या कम्प्युटर्सना आपण म्हणणार क्लायंट्स. ओके, म्हणून ह्याला क्लायंट सर्व्हर मॉडेल असं म्हणतात. सर्व्हर्स क्लायंट्सना सर्व्हिस देणार, सर्व्हर कम्प्युटर्स क्लायंट कम्प्युटर्सना काही ना काहीतरी प्रकारची सर्व्हिस देणार. सो इट्स अ क्लायंट सर्व्हर मॉडेल. मग आता हे जे काही क्लायंट सर्व्हर मॉडेल आहेत, हे एकमेकांना कनेक्ट केलेले असतात युझिंग द हब. ठीक आहे, हब एक असतो, सेंट्रल हब त्याला असं म्हणतात. सो हा सेंट्रल हब यूज करून हे सगळे क्लायंट्स त्या सर्व्हर कम्प्युटर्सना कनेक्ट केलेले असतील. सो हे झालं त्याचं स्ट्रक्चर, की ते कॉम्प्युटर्स कसे कनेक्ट केले आहेत. तर हब पाहिजे, हब घेतला की क्लायंट्स पाहिजे आणि सर्व्हर पाहिजे. सर्व्हर हबला जॉईन करेन, क्लायंट्स मी हबना जॉईन करेन, आणि मग मी त्याचं एक स्वतःचं जे काही नेटवर्क आहे ते तयार झालं असं म्हणेन. आणि त्याला आपण म्हणतो इट्स अ क्लायंट सर्व्हर मॉडेल किंवा सर्व्हर बेस्ड मॉडेल असं आपण त्याला कन्सिडर करतो. ओके. मग आता याची फीचर्स, कारण कोणतंही तुम्ही मॉडेल कन्सिडर करा, त्याची स्वतःची काही ना काहीतरी फीचर्स असणारच आहेत. हे जस्ट आपण नेटवर्क कसं तयार केलं हे एवढं फक्त बघितलं. मग त्याची फीचर्स बघा काय काय आहेत. तर एक फीचर आहे पहिलं, ते म्हणजे ऑल रिसोर्सेस आर कनेक्ट कंट्रोल्ड थ्रू द सर्व्हर. ओके, जे काही तुम्ही रिसोर्सेस कन्सिडर करताय ते सगळे तुमचे सर्व्हरला कनेक्टेड आहे. दे आर कंट्रोल्ड बाय द सर्व्हर्स. ठीक आहे, मग प्रिंटर असेल, मोडेम असेल, कोणतीही गोष्ट असेल ऍज अ रिसोर्स म्हणून, ते सगळे तुमचे सर्व्हर कंट्रोल करतो. हा त्यातला एक पॉइंट आहे. दुसरा पॉइंट आहे तो म्हणजे इट्स अ डिस्ट्रीब्युटेड ऍप्लिकेशन स्ट्रक्चर. मग डिस्ट्रीब्युटेड प्रोसेसिंग आपण म्हटलं ना, की ज्याच्यामध्ये आपण टास्क डिव्हाइड करतो. मग इथे सुद्धा तेच आहे, की जी काही टास्क आहे ना, ती सर्व्हर्स आणि क्लायंट्स मध्ये डिव्हाइड केलेली असते. काही गोष्टी सर्व्हर करणार, काही गोष्टी क्लायंट्स करणार. सो डिस्ट्रीब्युटेड ऍप्लिकेशन आहे, डेटा हा डिस्ट्रीब्यूट केलेला आहे, आणि मग सगळे मिळून त्याच्यावर काम करत असतात. ओके, ज्यावेळेस आपण म्हणतो की सर्व्हर आहे, क्लायंट आहे, त्यावेळेस त्यांना अजून नावं बघा मेन्शन केली आहेत. क्लायंटला म्हणतात रिक्वेस्टिंग मशीन, आणि सर्व्हरला म्हणतात सप्लाईंग मशीन. कारण सर्व्हरचं काम काय आहे की डेटा प्रोव्हाइड करणं, क्लायंटचं काम काय आहे की डेटा रिक्वेस्ट करणं. त्याला जे काही काम करायचं असेल त्याच्यासाठी त्याला काही ना काहीतरी प्रकारचा डेटा लागणार. मग हा क्लायंट सर्व्हरकडनं तो डेटा घेईल. सो सर्व्हरकडे तो रिक्वेस्ट करेल, आणि मग सर्व्हर त्याला तो डेटा जो काही आहे तो प्रोव्हाइड करेल. त्यामुळे ज्या पीसीला क्लायंट म्हणतात त्यालाच रिक्वेस्टिंग मशीन असं म्हणतात, आणि ज्या पीसीला सर्व्हर आपण कन्सिडर करतो त्याला ऍज अ सप्लाईंग मशीन म्हणून सुद्धा मेन्शन करतात. ओके. मग आता ज्यावेळेस आपण सर्व्हर्स म्हणून कन्सिडर करतोय त्यावेळेस ते वेगवेगळ्या प्रकारचे सर्व्हर्स असू शकतील, कारण त्याच्यामध्ये
आपल्याला फाईल सर्व्हर असेल की जिथे आपल्या सगळा डेटा स्टोअर केलेला आहे, किंवा प्रिंटर सर्व्हर्स असतील की जे आपला एक प्रिंटर असेल आणि तो प्रिंटर आपण सर्व्हर मशीनला कनेक्ट केलेला असेल, मग आपण त्याला प्रिंटर सर्व्हर असं कन्सिडर करतो. सो वेगवेगळ्या प्रकारचे सर्व्हर्स असणार आहेत. ईमेल असेल, फॅक्स सर्व्हर असेल, डेटाबेस सर्व्हर असेल, वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारचे सर्व्हर्स याच्यामध्ये असतात. आणि ते सगळा डेटा जो काही आहे तो ते क्लायंट्सना प्रोव्हाइड करत असतात. ठीक आहे. क्लायंटने एखादा स्पेसिफिक डेटा मागितला की तो मे बी फाईल सर्व्हरकडे जाईल, किंवा एखादी प्रिंटिंग ची कमांड बघितली तर तो प्रिंटर सर्व्हरकडे जाईल. डेटाबेस रिक्वेस्ट केला की तो डेटाबेस सर्व्हरकडे जाईल. सो वेगवेगळ्या प्रकारचे सर्व्हर्स असतात आणि ते वेगवेगळ्या प्रकारचं काम त्याच्यामध्ये करत असतात. ठीक आहे. याच्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही पीसी कनेक्ट करता त्यावेळेस हे जनरली लॅन मध्ये वापरलं जाणारं मॉडेल आहे. इट्स अ क्लायंट सर्व्हर मॉडेल. ओके. सो क्लायंट सर्व्हर मॉडेल हे तुम्ही लॅन मॅन वॅन पैकी लॅन मध्ये सर्वात जास्त वेळेला यूज केलं जातं. रिसोर्सेस जसे आपण शेअर करतो असं म्हणतो, त्याच्यामध्ये डिस्क स्टोरेज आणि प्रिंटर्स हे मुख्यत्वे वापरतात. कारण मेन गोष्ट काय असते की डेटा, आणि दुसरी गोष्ट हार्डवेअर जनरली प्रिंटर, की एकाच वेळेस 10 पीसी वरनं सुद्धा मला एखाद्या प्रिंटरकडे प्रिंट देता येणं शक्य आहे. मग जनरली डिस्क स्टोरेज आणि प्रिंटर्स हे रिसोर्सेस या टाईपच्या मॉडेलमध्ये जास्त पद्धतीने वापरले जातात. ठीक आहे. सो हे झालं तुमचं क्लायंट सर्व्हर मॉडेलचे फीचर्स. ज्यावेळेस मी क्लायंट सर्व्हर मॉडेल आहे असं म्हणतो, त्यावेळेस बेसिकली एखादा सर्व्हर कम्प्युटर आणि बाकीचे उरलेले क्लायंट्स हे असणं गरजेचं आहे. ठीक आहे. क्लायंट्स पण आहेत आणि सर्व्हर्स पण आहेत, आणि मग त्यांना आपण सेंट्रल हबने कनेक्ट करतोय. म्हणून मग मी त्याला फायनली म्हणणार इट्स अ क्लायंट सर्व्हर मॉडेल. ठीक आहे. बघा, पहिला जो काही पॉइंट होता त्याचे आपण डेफिनेशन आणि फीचर्स बघितली. आता त्याचे आपल्याला ऍडव्हान्टेजेस बघायचे आहेत. मग ऍडव्हान्टेजेस काय काय आहेत? तर एक ऍडव्हान्टेज आहे ते म्हणजे सेंट्रलाइज रिसोर्सेस अँड डेटा सिक्युरिटी. कारण तुमचा डेटा जो काही आहे तो सगळा सर्व्हर कंट्रोल करतं ना. सो सगळा डेटा सिक्युअर पण असणार आहे, कारण तो फक्त सर्व्हरकडे असेल आणि सर्व्हरला सगळ्या ऍक्सेस दिलेला असणार आहे. क्लायंट्सला तर काही सगळा ऍक्सेस दिलेला नसणार. सो डेटा सिक्युअर्ड आहे, आणि शिवाय सेंट्रलाइज आहे. मी गोष्टी सगळ्या एका ठिकाणी ठेवतोय आणि तिकडनं मी त्या सगळ्या यूज करतोय. त्यामुळे हा एक ऍडव्हान्टेजेस झाला. त्याच्यानंतर फ्लेक्झिबिलिटी. जसे जसे नवीन टेक्नॉलॉजी येईल तसं तसं मला सिस्टीम मध्ये ती ऍड करणं शक्य आहे. सपोज मला वाटलं की आता माझं काम वाढलंय, मला अजून 5 वर्क स्टेशन्स ऍड करायचे, 5 नवीन क्लायंट्स ऍड करायचे, मग कदाचित मला ते ऍड करता येतील. किंवा मग कदाचित असंही होईल की काही क्लायंट्स, नॉन वर्किंग क्लायंट्स जे असतील त्यांना मला काढून टाकायचे असं जर मी ठरवलं, तर मग एंटायर नेटवर्क डिस्टर्ब न करता सुद्धा मला तेवढेच 5 क्लायंट्स बाजूला काढता येणं शक्य आहे. सो तुम्ही ऍड करा किंवा रिमूव्ह करा, इट इज पॉसिबल या टाईपच्या मॉडेलमध्ये. कारण इथे एक सर्व्हर आपला फिक्स असणार आहे, बाकी सगळे क्लायंट्स असणार आहेत. सो अजून तुम्ही क्लायंट्स ऍड करू शकता, किंवा त्यातले काही क्लायंट्स हे काढून सुद्धा टाकू शकता. मग हा ऍडव्हान्टेज झाला की मी कधीही कुठल्याही प्रकारचे चेंजेस या टाईपचं जे काही मॉडेल आहे त्याच्यामध्ये करू शकतो. त्याच्यानंतर इंटर ऑपरेबिलिटी, म्हणजे ऑल कंपोनंट्स, क्लायंट सर्व्हर असू दे किंवा नेटवर्क असू दे, कोणत्याही गोष्टी असू देत, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला एकत्रित एका नेटवर्कमध्ये वापरता येणं शक्य आहे. इंटर इंटर ऑपरेबिलिटी. आणि त्यातला एक शेवटचा पॉइंट आहे तो म्हणजे स्केलेबिलिटी. जरी मी ऍडिशनल वर्कस्टेशन्स घेतली किंवा काही वर्कस्टेशन्स, काही क्लायंट्स काढून टाकले, तरी सुद्धा नेटवर्कला डिस्टर्ब होणार नाही. जोपर्यंत मी सर्व्हरला हात लावत नाही तोपर्यंत नेटवर्कला काहीच डिस्टर्ब होणार नाही. सो हा अजून एक फायदा आहे. मग हे झाले सगळे ऍडव्हान्टेजेस, की मी जर क्लायंट सर्व्हर मॉडेल वापरत असेल तर मला ह्याचे हे एवढे एवढे ऍडव्हान्टेजेस दिसतात. ओके. आता जसं आपण ऍडव्हान्टेजेस म्हणतो तसेच आपल्याला डिसएडव्हान्टेजेस पण बघायचे. मग डिसएडव्हान्टेजेस कोणते कोणते आहेत? तर पहिला एक डिसएडव्हान्टेज असतो तो म्हणजे एक्सपेन्सिव्ह आहे. कारण मी क्लायंट सर्व्हर मॉडेल जर तयार करत असेल तर मग मात्र मला ते कदाचित एक्सपेन्सिव्ह पडू शकेल, कारण मला वेगळा सर्व्हर लागणार
मला वेगळी नेटवर्किंग ऑपरेटिंग सिस्टीम लागणार की जी छोटी ऑर्गनायझेशन जर असेल तर मग मात्र आपण एक्सपेन्सिव्ह कन्सिडर करणार. आता हा परत एक्सपेन्सिव्ह आला की जी ते रिलेटिव्ह आहे, हे आपण सर्वात पहिल्यांदा पण बघितलं आणि आता आपण परत तेच बघतोय. याच्याही पुढे कुठे आलं तरी पण ते तसंच असणार आहे. शेवटी तुमचा यूज काय आहे त्याच्यावर सगळ्या गोष्टी डिपेंड आहेत ना, त्यामुळे तुम्ही त्याला एक्सपेन्सिव्ह म्हणणार. तुमचा तो डिसएडव्हान्टेज असेल किंवा हे नसेलही, डिपेंड्स तुम्ही काय कसं ते वापरताय याच्यावर असणार आहे. पण तुम्हाला वेगळी कॉस्ट द्यावी लागणार सर्व्हरसाठी आणि ऑपरेटिंग सिस्टीमसाठी. त्याच्यानंतर मेंटेनन्स पण लागणारच आहे. कारण ज्यावेळेस तुम्ही एवढे वेगवेगळे नंबर ऑफ कम्प्युटर्स एकमेकांना कनेक्ट करता, त्यावेळेस तुम्हाला स्किल्ड मॅन पॉवर लागते. मग त्याचा जो काही सॅलरी असेल किंवा जे काही कॉस्टिंग असेल ते होणार आहे. नेटवर्क ॲडमिनिस्ट्रेटरचं किंवा मग शिवाय मी जर क्लायंट सर्व्हर मॉडेल कन्सिडर केला तर हब्स असतील. कदाचित तो हब जर खराब झाला तर त्याचा काही ना काहीतरी एक मेंटेनन्स असेल. केबलचा काही ना काहीतरी मेंटेनन्स असेल. सो वेगवेगळ्या प्रकारचा मेंटेनन्स तुम्हाला कन्सिडर करावा लागणार आणि कदाचित तुमच्या ऑर्गनायझेशन जर लहान असेल तर मात्र तो तुमचा डिसएडव्हान्टेज होऊ शकेल. त्याच्यानंतर पुढचा एक मुद्दा येतो तो म्हणजे सर्व्हर नॉट युटिलाइज्ड फुल्ली. कारण सर्व्हरचं काम काय आहे तर डेटा स्टोअर करणं आणि तिथे बसणाऱ्या हे क्लायंट्स कडनं काम करून घेणार आहे. त्यामुळे सर्व्हर कदाचित जास्त वेळेला वापरला जात नाही. ओके, ज्यावेळेस नेटवर्क रिलेटेड ऍक्टिव्हिटीज असतात त्यावेळेस सर्व्हर फक्त स्टोअर करण्याचं काम करतो, तो इन्स्ट्रक्शन्स देण्याचं काम करतो. त्यामुळे तो जो काही सर्व्हर पीसी असेल तो कदाचित कमी प्रमाणात वापरला जाईल. बाकीच्या कम्प्युटर्स पेक्षा याचं युटिलायझेशन हे कदाचित कमी असेल, तो फुल्ली युटिलाइज होणार नाही. मग म्हणजेच काय की मी एक पीसी घेतलाय आणि तो फक्त ऍज अ स्टोरेज म्हणून कन्सिडर करतोय तर मग त्याचा मला जास्त मी वापर करत नाहीये. हा एक मुद्दा त्याच्यामध्ये असेल आणि तो कदाचित डिसएडव्हान्टेजही असेल. आणि मग शेवटचा त्यातला मुद्दा आहे तो म्हणजे डिपेंडन्स ऑन सर्व्हर. म्हणजे जर माझा सर्व्हरच बंद पडला, ओके, सर्व्हरच फेल झाला तर माझं सगळं नेटवर्क बंद पडणार. ओके, जसं आपण म्हणतो की हबच बंद पडला तर माझं नेटवर्क बंद पडणार आहे. सिमिलर वे मध्ये जर माझा सर्व्हरच बंद पडला तर मग मात्र माझं अख्खं नेटवर्कच कोलॅप्स होईल, मला काहीच करता येणार नाही. आता हा तुम्ही ऍडव्हान्टेज सॉरी डिसएडव्हान्टेज म्हणून कन्सिडर करताय. कारण पुढे जाऊन अशी एक मॉडेल आहे की जिथे सर्व्हर बंद पडला तरी काही फरक पडत नाही. त्यामुळे इथे आता तुम्हाला कदाचित असं वाटेल की अरे ठीक आहे की तो एक पीसी बंद पडल्यावर ते बंद होणारच आहे. पण कदाचित मी तेच कम्प्युटर्स मी वेगळ्या मॉडेलमध्ये कनेक्ट केले तर कदाचित सर्व्हर पीसी बंद पडल्याने सुद्धा मला काही फरक पडणार नाही, असं सुद्धा मला त्याच्यामध्ये करता येतं. ठीक आहे, पण ह्या मॉडेलमध्ये मला हा डिसएडव्हान्टेज आहे की जर माझा सर्व्हर बंद पडला तर मग मात्र माझं पूर्णपणे नेटवर्कच थांबणार. ठीक आहे, बघा. सो हा पहिला पॉइंट समजलाय का की नेटवर्क स्ट्रक्चर बेसिकली कम्प्युटर्स एकमेकांशी कसे कम्युनिकेट करतात, ते कसे ऑर्गनाइज केलेले आहेत त्याच्यावर त्याचा टाईप ठरतो. आणि त्यातला फक्त आपण फर्स्ट टाईप बघितला तो म्हणजे क्लायंट सर्व्हर मॉडेल. ओके, हा क्लायंट सर्व्हर मॉडेल जे काही आहे त्याचे तुम्हाला आपण ऍडव्हान्टेजेस बघितले, डिसएडव्हान्टेजेस बघितले आणि बेसिकली ते स्ट्रक्चर काय आहे हे एक बघितलं. आता जसं क्लायंट सर्व्हर मॉडेल आहे तसंच पुढचं एक मॉडेल आहे सेकंड टाईप, तो म्हणजे पीअर टू पीअर नेटवर्क. ओके, आता क्लायंट सर्व्हर मॉडेलमध्ये कसं होतं, एक सर्व्हर होता आणि बाकीचे उरलेले सगळे क्लायंट्स होते आणि ते एकमेकांना थ्रू हब कनेक्ट केलेले होते. पीअर टू पीअर नेटवर्क इज टोटली डिफरंट. याच्यामध्ये डेडिकेटेड सर्व्हर्स नाहीत. ओके, कोणताही एक सिंगल कम्प्युटर ऍज अ सर्व्हरचं काम करत नाही. क्लायंट सर्व्हर मॉडेलमध्ये एक सर्व्हर होता की जो उरलेल्या सगळ्या क्लायंट्सना सर्व्हिस प्रोव्हाइड करायचा. पीअर टू पीअर नेटवर्कमध्ये नो डेडिकेटेड सर्व्हर. ठीक आहे, एकही कम्प्युटर असा नाही की जो बाकीच्या सगळ्या कम्प्युटर्सना सर्व्हिस प्रोव्हाइड करण्याचं काम करेल, असा कम्प्युटर नाही. प्रत्येक मशीन, बघा, प्रत्येक मशीन हे सर्व्हर असतं आणि क्लायंट सुद्धा असतो. इच मशीन वर्क्स ॲज बोथ अ सर्व्हर ॲज वेल ॲज द क्लायंट. ओके, याच्यामध्ये पियर शब्द म्हणजे काय तर त्याचं मिनिंग आहे इक्वल. ओके, या टाईपच्या नेटवर्कमध्ये प्रत्येक कम्प्युटर हा इक्वल आहे, कारण प्रत्येक कम्प्युटर हा सर्व्हर आहे आणि क्लायंट सुद्धा आहे. म्हणून ते पीयर टू पीयर नेटवर्क, दोघं
ते इक्वल आहे त्या कम्प्युटरला, आणि दुसरा कम्प्युटर घेतला तर ते एक लहान एक मोठा म्हणजे त्याचं जसं आपण म्हणतो की सर्व्हरला जास्त ऍक्सेस असणार आहे आणि क्लायंटला कमी ऍक्सेस असेल. ते असं काही ह्याच्यामध्ये नसतं. इट्स अ पियर, इक्वल. दोन्ही गोष्टींना सेम इम्पॉर्टन्स, दोघांचंही काम सेमच आहे, सर्व्हर आणि क्लायंट. कारण एकच कॉम्प्युटर सर्व्हर सुद्धा असतो आणि तोच कॉम्प्युटर क्लायंट म्हणून सुद्धा वर्क होतो. ठीक आहे, बघा याचं डायग्राम इथे थोडक्यात दाखवली आहे की प्रत्येक कम्प्युटर उरलेल्या प्रत्येक कम्प्युटरला कनेक्टेड असतो आणि याच्यामध्ये कुठलाही डेडिकेटेड सर्व्हर आपल्याला दिसत नाही की जो बाकीच्या कम्प्युटर्सना सर्व्हिस प्रोव्हाइड करेल. ठीक आहे, मग अशा टाईपचं जे नेटवर्क असतं दॅट इज कॉल्ड पियर टू पियर नेटवर्क. दिस इज कम्प्लिटली डिफरंट दॅन क्लायंट सर्व्हर मॉडेल. क्लायंट सर्व्हर मॉडेलमध्ये मला हब, मला सर्व्हर, मला क्लायंट्स लागतात आणि ते एकमेकांना कनेक्ट केलेले असतात. इथे मात्र असं काही नाही. इथे सगळे कम्प्युटर समान आहेत, सगळ्या कम्प्युटर्सना आपण एकमेकांमध्ये कनेक्ट केलेलं आहे. ओके, मग आता ह्याची फीचर्स काय काय आहेत? तर पहिलं एक फीचर म्हणजे ऑल कम्प्युटर्स आर इक्वल. ते आपण बघितलंच डेफिनेशन मध्ये की सगळे कम्प्युटर्स ह्यांना इक्वल कॅपॅबिलिटीज आहेत. त्यातला कुठलाही कम्प्युटर असा नाही की जो एंटायर नेटवर्कसाठी रिस्पॉन्सिबल असेल. प्रत्येक कॉम्प्युटर हा एंटायर नेटवर्कसाठी रिस्पॉन्सिबल असतो. त्याच्यानंतर दिस अरेंजमेंट इज सुटेबल, कारण याच्यामध्ये नंबर ऑफ युजर्स लिमिटेड असतात. क्लायंट सर्व्हर मॉडेलमध्ये कसं असतं, एक सर्व्हर घेतला आणि मी 50 क्लायंट्स घेतले आणि 100 क्लायंट्स घेतले, चालू शकतं. पण पियर टू पियर नेटवर्कमध्ये मात्र तसं नाही. कारण प्रत्येक सर्व्हर आहे, प्रत्येक क्लायंट आहे, त्यामुळे नंबर ऑफ युजर जे आहेत ते सुद्धा लिमिटेड असतात. अरेंजमेंट ही एकदम सोपी असते. जनरली 10 पेक्षा कमी पीसी हे पियर टू पियर नेटवर्कमध्ये कनेक्ट करतात. ओके, जसं सर्व्हर क्लायंट मॉडेलला काही आपण कंडिशन नाही बघितली, पण इथे मात्र कंडिशन आहे की मिनिमम नंबर ऑफ युजर्स, किंवा आपण जनरली ते लेस दॅन 10 युजर्स असतील तरच पियर टू पियर नेटवर्क आपण तयार करतो. ओके, याच्यामध्ये सिक्युरिटी हा इश्यू नसतो. ठीक आहे, सगळा डेटा हा सगळ्या सगळ्या क्लायंट्सना, सगळ्या पीसीजना प्रोव्हाइड केलेला असतो. आणि जे कोणी युजर्स असतात ते एकाच एरियामध्ये, जनरली एकाच रूम मध्ये बसलेले असतात. कारण नंबर ऑफ पीसी कमी आहेत, 10च पीसी आहेत. सो ते पियर टू पियर नेटवर्कमध्ये एकाच रूम मध्ये, एकाच एरियामध्ये कनेक्ट केलेले असतील. त्यानंतर फ्रीली ऍक्सेस डेटा अँड अदर रिसोर्सेस ऑन ऑल द कम्प्युटर्स. कारण सगळ्या गोष्टी सगळ्यांना प्रोव्हाइड केल्या आहेत. प्रत्येक जण सर्व्हर आहे, प्रत्येक जण क्लायंट आहे, त्यामुळे कोणीही कोणत्याही पीसी वरचा डेटा कसाही डायरेक्टली वापरू शकतो. त्यामुळे डेटा सिक्युरिटी हा ह्याच्यामध्ये इश्यू नसतो. कधीही लक्षात ठेवा, बघा व्हायरसेस फ्रीवेअर्स मध्ये कधीच जात नाही, पेड ह्याच्यामध्ये जातात. कारण ते फ्री आहे ना, ते कोणी कसंही त्याच्यामध्ये चेंज करू शकतो. ज्या गोष्टी जेवढ्या तुम्ही कॉम्पॅक्ट करायला जाल तेवढी तुम्हाला सिक्युरिटी वाढवत जावी लागते. ठीक आहे, फ्रीवेअर्सला कधी सिक्युरिटीची गरज पडत नाही. त्यामुळे इथे सुद्धा तसंच की प्रत्येक पीसी जर सर्व्हर असेल तर सिक्युरिटी हा इश्यूच नाहीये, कारण सगळ्यांना सगळा डेटा अवेलेबल आहे. मग हे झाले पियर टू पियर नेटवर्कचे वेगवेगळे फीचर्स. जसं आपण क्लायंट सर्व्हर मॉडेलमध्ये बघितलं की डेफिनेशन म्हणजे ते बेसिकली कसं तयार केलंय, त्यानंतर त्याचे फीचर्स, त्याचे ऍडव्हान्टेजेस आणि त्याचे डिसएडव्हान्टेजेस. तसंच इथे सुद्धा आपण सर्वात पहिल्यांदा बघितलं की ते बेसिकली कसं ऑर्गनाइज केलंय, त्यानंतर त्याचे फीचर्स बघितले. आता आपण बघूया त्याचे ऍडव्हान्टेजेस, पियर टू पियर नेटवर्कचे वेगवेगळे ऍडव्हान्टेजेस. तर पहिला पॉइंट आहे तो म्हणजे सिम्प्लिसिटी ऑफ डिझाईन. कारण प्रत्येक पीसीला कनेक्ट केलेला आहे, त्याच्यामध्ये काही सर्व्हर तयार करण्यासाठी वेगळी कॉस्ट लागत नाही, किंवा नेटवर्किंग तयार करण्यासाठी मला वेगळी कॉस्ट अशी प्रोव्हाइड करावी लागत नाही. ओके, नेटवर्किंग ऑपरेटिंग सिस्टीम जे काही तयार करायचं असेल त्याच्यासाठी मला डिझाईन माझं एकदम सिम्पल आहे. सर्व्हर नाहीये, त्यामुळे सगळे पीसी जे आहेत ते फुल्ली युटिलाइज्ड मला करता येतात. कारण कुठलाही पीसी हा माझा सर्व्हर आणि क्लायंट म्हणून ऍक्ट होतो, त्यामुळे ऑल नोड्स आर फुल्ली युटिलाइज्ड. कुठलाही पीसी माझा असा नुसता ठेवून दिलाय असं त्याच्यामध्ये होत नाही, मला प्रत्येक पीसी पूर्णपणे वापरता येतो. त्याच्यानंतर नॉट डिपेंडंट ऑन अदर कम्प्युटर्स. म्हणजे कोणताही पीसी हा त्या नेटवर्कमध्ये दुसऱ्यावर डिपेंडंट नसतो, कारण एव्हरी वन इज सर्व्हर, सगळ्याकडे सगळा डेटा असणार आहे. त्यामुळे जसं क्लायंट सर्व्हर मॉडेलमध्ये क्लायंट हे सर्व्हरवर डिपेंड असणार आहेत ना,
क्लायंट सर्व्हरकडे रिक्वेस्ट करतात, मग सर्व्हर त्यांना डेटा सप्लाय करतो. पण इथे मात्र तसं नाही. इथे पीअर टू पीअर नेटवर्क, त्यामुळे प्रत्येक पीसी हा सर्व्हर, त्यामुळे त्याला दुसरीकडे जाण्याची गरज नाही. तो स्वतःच त्याच्या पीसीवर काम करू शकतो. ओके. त्याच्यानंतर लिंकिंग सोपं आहे. कारण प्रत्येक पीसी हा प्रत्येक पीसीला कनेक्ट करत जायचं आहे. बाकी त्याच्यामध्ये डिफिकल्टी अशी काही नाही. सो हे पीसी पीअर टू पीअर नेटवर्कमध्ये लिंक करणं हे क्लायंट सर्व्हर मॉडेलपेक्षा सोपं असतं. ओके. त्याच्यानंतर शेअरिंग होणार, म्हणजे इंटरनेट, प्रिंटर्स, ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या जशा माझ्या क्लायंट सर्व्हर मॉडेलमध्ये मला शेअर करता येतात, तसंच मला ह्या पीअर टू पीअर नेटवर्क मध्ये सुद्धा शेअर करता येणार. कारण बेसिकली पीअर टू पीअर नेटवर्क असतं ना, तरी ते नेटवर्क आहे ना, आणि नेटवर्क आहे म्हणजेच शेअरिंग आलं, मीडियम आलं. त्यामुळे असं नाहीये की हे पीअर टू पीअर नेटवर्क आहे, प्रत्येक जण सर्व्हर असतो, प्रत्येक जण क्लायंट असतो, त्यामुळे मग प्रत्येकाला स्वतःचा प्रिंटर, असं त्याचं मिनिंग नाही. तो डेटा रिसोर्सेस शेअर करणारच. ओके. रिसोर्सेस शेअर करणारच, इंटरनेट शेअर करेल, मोडेम शेअर करेल, वेगवेगळी सॉफ्टवेअर्स मे बी शेअर करेल. अशा गोष्टी तो 100% शेअर करणार, कारण बेसिकली ते नेटवर्क आहे. ओके. आणि त्याच्यानंतर फुल टाइम नेटवर्क ऍडमिनिस्ट्रेटरची याच्यासाठी गरज नसते. ठीक आहे. कारण याच्यामध्ये मेंटेनन्स असा विषय काही जास्त नाहीये. कारण प्रत्येक जण सर्व्हर आहे, प्रत्येक जण क्लायंट आहे. त्यामुळे मला वेगळा फुल टाइम नेटवर्क ऍडमिनिस्ट्रेटर असायलाच पाहिजे असं काही नाही. मग हा एक खूप मोठा ऍडव्हान्टेज आहे. कारण मग तेवढं तुमचं कॉस्टिंग, तेवढे त्यांचे तुमचे एक्सपेन्सेस जे काही आहेत ते तुमचे नक्कीच त्याच्यामध्ये कमी होतील. ओके. सो ही सगळी ऍडव्हान्टेजेस आहेत. आता हे कसं आहे, हे सगळी थिअरी पार्ट आहे, ह्याच्यावर तुम्हाला छोट्या छोट्या नोट्स येणार की राईट अ नोट्स ऑन ऍडव्हान्टेजेस ऑफ पीअर टू पीअर नेटवर्क, गिव्ह द डिफरन्सेस बिटवीन पीअर टू पीअर नेटवर्क अँड क्लायंट सर्व्हर मॉडेल. मग हेच तुम्हाला सगळं त्याच्यामध्ये व्यवस्थित मेन्शन करायचं आहे. ठीक आहे. बघा, समजतंय का? सेकंड त्यातला म्हणजे ऍडव्हान्टेजेस हा आपला पॉइंट झाला. आणि पीअर टू पीअर नेटवर्क मधला लास्ट पॉइंट तो म्हणजे डिसएडव्हान्टेजेस. आता ज्यावेळेस तुम्ही डिसएडव्हान्टेजेस कन्सिडर करताय, त्यावेळेस पहिला डिसएडव्हान्टेज काय आहे, तर सर्व्हर नाही. म्हणजे मगाचपर्यंत आपण कुठलाही पीसी सर्व्हर नाही हे ऍज अ ऍडव्हान्टेज म्हणून कन्सिडर करत होतो. पण आता मात्र तो एक कदाचित डिसएडव्हान्टेजही असेल, कारण सर्व्हर जर नसेल तर ऍडमिनिस्ट्रेशन करणं डिफिकल्ट असणार. ओके. म्हणून नंबर ऑफ युजर्स मी जर 100 ठेवले आणि मी सर्व्हरच ठेवला नाही, तर सगळ्यांना सगळा डेटा मिळणार आहे, कोणी कसंही कदाचित काम करेल, कंट्रोल करणं कठीण जाणार, ऍडमिनिस्ट्रेट करणं कठीण जाणार. म्हणून पीअर टू पीअर नेटवर्क मध्ये नंबर ऑफ युजर्स हे कमी असतात. तुम्ही जर पीअर टू पीअर नेटवर्क घेतलं आणि नंबर ऑफ युजर 100 ठेवले, तर मग मात्र तुम्हाला ऍडमिनिस्ट्रेशन करणं हे कठीण जाईल. ठीक आहे. त्यामुळे हा ऍज अ डिसएडव्हान्टेज असेल जर तुम्ही नंबर ऑफ युजर्स वाढवलेत तर. त्यानंतर नो सिक्युरिटी ऑफ डेटा अँड अदर रिसोर्सेस. मगाशीच म्हटलं की सिक्युरिटी नाही हे आपण एक ऍडव्हान्टेज म्हणून म्हटलं, तर पण तो डिसएडव्हान्टेज सुद्धा असेल, कारण तुम्ही किती युजर्स वापरताय, किती जणांवर कंट्रोल ठेवताय, ह्याच्यावर पण ते सगळ्या गोष्टी मॅटर करेल. त्याच्यानंतर मोर टाइम कन्झ्युमिंग टू मेंटेन द सॉफ्टवेअर. कारण इंडिव्हिज्युअल कम्प्युटर्स तुमच्याकडे आहेत, त्याच्यावर तुम्हाला ते सॉफ्टवेअर मेंटेन करण्यासाठी तुम्हाला जास्त वेळ त्याच्यामध्ये लागू शकेल. जर नंबर ऑफ युजर्स एका पर्टिक्युलर लिमिटच्या बाहेर गेले, तर मात्र तुमचा नेटवर्कचा परफॉर्मन्स हा डाऊन होईल. आणि होणारच, कारण पीअर टू पीअर नेटवर्क मध्ये एव्हरीवन इज सर्व्हर, एव्हरीवन इज अ क्लायंट. त्यामुळे मग मग जसे नंबर ऑफ युजर्स तुमचे कमी असतील तसं तुम्हाला कम्युनिकेट करणं सोपं जाईल. पण ज्या क्षणी तुमचे नंबर ऑफ युजर्स वाढतील, त्यावेळेस मात्र तुमचा प्रॉब्लेम होणार, तुम्हाला नेटवर्कचा परफॉर्मन्स तुमचा हळूहळू कमी होत जाणार. कारण एवढ्या सगळ्यांना कंट्रोल करणं हे सोपं गोष्ट नाही. आपण 5च पीसी म्हटलं तर ठीक आहे, पण 100 पीसी आणले तर, आणि सगळे पीअर टू पीअर नेटवर्क मध्ये असले तर मात्र ते प्रॉब्लेमॅटिक आहे. ठीक आहे. बघा, हे 2 पॉइंट्स समजलेत का? ओके. सो बेसिकली कम्प्युटर्स तुम्ही कसे ऑर्गनाइज केलेत आणि त्यांचे रोल्स काय आहेत, याच्यावर हे 2 पॉइंट्स आहेत. एक म्हणजे क्लायंट सर्व्हर मॉडेल आणि दुसरा म्हणजे पीअर टू पीअर नेटवर्क. ठीक आहे. सो हे 2 पॉइंट्स इथे संपले. आता बघा, पहिल्यापासून आपण कम्युनिकेशन बघितलं, कम्प्युटर्स कोणत्या जिओग्राफिकल रिजन मध्ये जॉईन केलेत हे बघितलं, त्याच्याशी रिलेटेड पॉइंट्स बघितले.
त्यानंतर जिओग्राफिकल रिजन नंतर नंबर ऑफ कम्प्युटर्स सुद्धा आपण बघितले. त्याच्यानंतर रोल्स वर सुद्धा बघितलं की रोल काय आहे, की तो सर्व्हर आहे की क्लायंट आहे, मग ते क्लायंट सर्व्हर मॉडेल, की तो सर्व्हर पण आहे क्लायंट पण आहे, सो पीअर टू पीअर नेटवर्क मॉडेल. आता पुढचा पॉइंट जो आपल्याला बघायचा आहे तो म्हणजे अरेंजमेंट. कम्प्युटर्स कसे अरेंज केलेले आहे, त्यांचं जे काही तुम्ही जिओमेट्रिक आणि फिजिकल अरेंजमेंट कन्सिडर करताय, ती अरेंजमेंट कोणत्या पद्धतीने केलेली आहे याच्यावर मॅटर करतं की तुमची त्याला नाव काय द्यायचं. ओके. नेटवर्क टोपोलॉजीज असा एक पॉइंट आहे की नेटवर्क टोपोलॉजी म्हणजे काय. इट इज द जिओमेट्रिक अँड फिजिकल अरेंजमेंट ऑफ ए कम्प्युटर नेटवर्क. ज्यावेळेस आपण कम्प्युटर नेटवर्क कन्सिडर करतो त्यावेळेस त्याच्यामध्ये नोड्स असतात, म्हणजे काय की वेगवेगळे कम्प्युटर्स असतात आणि लिंक्स असतात, म्हणजेच काय चॅनल. थोडक्यात काय की इट्स अ कम्युनिकेशन पाथ, की त्यांना कसं कनेक्ट करायचं, दोन वेगवेगळ्या कम्प्युटर्सना कसं कनेक्ट करायचं हे पण ठरलेलं असतं. मग हे तुम्ही कोणत्या कोणत्या पद्धतीमध्ये कनेक्ट करता त्याच्याप्रमाणे त्या स्ट्रक्चरची नावं बदलत जातात. नेटवर्क स्ट्रक्चरमध्ये आपण कम्प्युटरचा रोल काय याच्यावर ते क्लायंट सर्व्हर मॉडेल आहे की ते पीअर टू पीअर नेटवर्क आहे असं म्हणतो. मग कम्प्युटरचा रोल ठरला, पण मग ते दोन कॉम्प्युटर्स कसे कनेक्ट केलेले आहेत, कुठल्या फिजिकल पाथने कनेक्ट केलेले आहेत, त्याची फिजिकल अरेंजमेंट काय आहे, त्याची जिओमेट्रिक अरेंजमेंट काय आहे, याच्यावर डिपेंड असणार आहे की ती टोपोलॉजी कोणती आहे. ओके. जसं जसं आपण डायग्राम्स बघू तसं तसं तुम्हाला ते क्लिअर होत जाईल की ही टोपोलॉजी कुठल्या पद्धतीची आहे. बेसिकली चार मेन टोपोलॉजीज असतात. एक असते स्टार टोपोलॉजी, एक असते बस टोपोलॉजी, एक असते रिंग टोपोलॉजी आणि एक असते मेश टोपोलॉजी. ओके. तुम्ही कम्प्युटर्स फिजिकली कसे अरेंज केले हे या टोपोलॉजीजवर डिपेंड असतं. म्हणजे एका पर्टिक्युलर पद्धतीने अरेंज केले असतील तर त्याला तुम्ही स्टार म्हणाल, एका वेगळ्या पद्धतीने अरेंज केले असतील तर त्याला तुम्ही रिंग म्हणाल. डिपेंड्स की कसे तुम्ही कनेक्ट करताय. त्यापैकी आपल्याला फक्त पहिल्या तीन टोपोलॉजीज बघायच्या आहेत. ओके. एक म्हणजे स्टार टोपोलॉजी बघायची, त्यानंतर बस टोपोलॉजी बघायची आणि त्याच्यानंतर रिंग टोपोलॉजी बघायची. तर आपल्याला फक्त तीनच टोपोलॉजीज बघायच्या आहेत. मेश टोपोलॉजी आपल्याला आता सिलेबसमध्ये नाही. ओके. मग आपण बघूया वन बाय वन. पहिली बघा स्टार टोपोलॉजी. ओके. दिस इज द मोस्ट कॉमन अरेंजमेंट ऑफ कम्प्युटर सिस्टीम्स. ओके. ही खूप कॉमन गोष्ट आहे. या टाईपमध्ये सगळे जे काही डिव्हायसेस आहेत ते तुमचे सेंट्रल हबला कनेक्ट केलेले असतात. एक सेंट्रल हब असतो आणि ह्या सेंट्रल हबला प्रत्येक कम्प्युटर तुमचा कनेक्ट केलेला असतो. बघा ही सगळी वर्क स्टेशन्स आहेत आणि ही सगळी वर्क स्टेशन्स या हबला, या सेंट्रल हबला कनेक्ट केलेली आहे. मग ह्या टाईपची जी काही टोपोलॉजी आहे ही तुमची झाली स्टार टोपोलॉजी. आपण बघा काय म्हणतोय की जे काही पीसीज आहेत, जे काही वर्क स्टेशन्स आहेत, ही सगळी डिव्हायसेस आपण सेंट्रल हबला कनेक्ट केली आहे. ओके. मग याच्यामध्ये सेंट्रल हबचं फंक्शन काय, की जो काही डेटा असेल तो वेगवेगळ्या कम्प्युटर्स कडून घ्यायचा आणि वेगवेगळ्या कम्प्युटर्सना फॉरवर्ड करायचा. ओके. हब हब जो काही आहे तो कदाचित सर्व्हर कम्प्युटर सुद्धा असू शकेल, पण त्याचं काम एवढंच की एका वर्कस्टेशन कडनं डेटा घ्यायचा आणि दुसऱ्या वर्कस्टेशन कडे तो डेटा ट्रान्सफर करायचा. ओके. हे काम झालं हबचं. मग आता दिसताना बघा स्टार टाईप मध्ये सगळे पीसी कनेक्ट केलेले दिसत आहे, म्हणून याला म्हणतात इट्स अ स्टार टोपोलॉजी. याच्यामध्ये आपण वर्क स्टेशनचं म्हणजे मॉडेल काय आहे ते बघत नाही आहोत, की त्याचा रोल काय आहे हे नाही बघत आहोत. आपण फक्त एवढंच म्हणतोय की हे वेगवेगळे पीसी आहेत आणि हे असे कनेक्ट केलेले आहेत की जेणेकरून ते स्टार सारखे दिसत आहेत. सेंट्रल हबला सगळे वर्क स्टेशन कनेक्ट केलेले आहेत. हेन्स ही जी काही अरेंजमेंट आहे त्या अरेंजमेंटला स्टार टोपोलॉजी असं म्हणतात, कारण सगळे पीसी हे स्टारच्या फॉर्म मध्ये एकमेकांना कनेक्ट केलेले आहेत. मग आता प्रत्येक टोपोलॉजी जी काही आहे त्याचे फीचर्स आहेत, त्याचे ऍडव्हान्टेजेस आहेत, त्याचे डिसएडव्हान्टेजेस आहेत. त्यापैकी आपण या टॉकमध्ये फक्त स्टार टोपोलॉजीजचं बघूया. मग स्टार टोपोलॉजीचे बघा फीचर्स काय काय आहेत. तर एक फीचर आहे त्याच्यामधला तो म्हणजे ऑल नोड्स कनेक्टेड टू द हब. सगळे जे काही नोड्स आहेत ते हबला कनेक्ट केलेले आहे. ओके. त्यानंतर नोड कम्युनिकेट विथ सेंट्रल हब ओनली.
जे काही नोड्स आहेत त्यांचं वर्किंग बघा कसं होतं की एखादा नोड असेल तर तो काय करतो, सेंट्रल हबला इन्फॉर्मेशन पाठवतो. सेंट्रल हब जो काही आहे तो नोड 2 ला इन्फॉर्मेशन पाठवतो. म्हणजे जर मी कन्सिडर केलं, बघा इथे सपोज हा हब आहे, मी ह्या वर्क स्टेशनकडनं या वर्क स्टेशनकडे डेटा पाठवायचा ठरवला, तर इथून वर्क स्टेशनकडनं हब कडे जाणार, हब कडून डेटा माझा या वर्क स्टेशनकडे जाईल. ओके, म्हणजे थोडक्यात काय की डेटा कुठून कुठे कसा ट्रान्सफर होणार हे ठरलेलं आहे. म्हणजे पहिल्यांदा तो हब कडे जाईल आणि हब कडनं मगच वर्क स्टेशनकडे जाणार. असं होणार नाही की या वर्क स्टेशनकडनं डायरेक्ट या वर्क स्टेशनकडे डेटा गेला हबला बायपास करून. असं पॉसिबल नाही. ज्यावेळेस आपण म्हणतो की एकमेकांना कम्युनिकेट करतायत त्यावेळेस ते फक्त सेंट्रल हब मधनच एकमेकांना कम्युनिकेट करतील, डायरेक्टली कम्प्युटरशी कुठेही कम्युनिकेट करणार नाही. ओके, मग हे फायदेशीर आहे की जर मला डेटा सेंट्रलाइज डेटाबेस कन्सिडर करायचा असेल तर, कारण मी सगळा डेटा जो काही आहे तो एकाच ठिकाणी ठेवू शकतो आणि तिथनं तो यूज करू शकतो. ठीक आहे, प्रत्येक वेळेस एका क्लायंटकडनं डेटा दुसऱ्या क्लायंटकडे जर जायचा असेल तर तो थ्रू सेंट्रल हबच जाणार. ओके, मग आता हे वर्किंग तर आपल्याला समजलं की सगळे नोड्स हबला कनेक्टेड, हबच सॉरी नोड हबला कम्युनिकेट करणार, हब दुसऱ्या नोडला कम्युनिकेट करेल. मग त्याचे ऍडव्हान्टेजेस आधी बेसिकली कुठले कुठले असतात, तर एक ऍडव्हान्टेज असतो तो म्हणजे इझी टू ऍड अँड रिमूव्ह द नोड्स. मला जे काही कम्प्युटर्स आहेत ते ऍड करणं आणि रिमूव्ह करणं हे माझ्या दृष्टीने सोपं आहे स्टार टोपोलॉजी मध्ये असेल तर. कारण जर बघितलं तर ह्या टाईपमध्ये मी ह्याच्यामध्येच एखादा पीसी इथे घेऊ शकतो आणि इथनं तो ह्याला कनेक्ट करू शकतो. एखादा पीसी इथे घेऊ शकतो आणि इथे तो ह्याला कनेक्ट करू शकतो. सो हे माझ्या दृष्टीने सोपं आहे की मी ते पटकन कम्प्युटर्स ऍड करू शकेन, किंवा कदाचित एखादा पीसी जो काही आहे तो रिमूव्हही मला पटकन करता येईल. सो इझी टू ऍड अँड रिमूव्ह द क्लायंट्स. त्याच्यानंतर एखादा नोड फेल झाला तरी सुद्धा माझं नेटवर्क हे कंटिन्यू राहणार, कारण हबवर डिपेंड आहे ना. जोपर्यंत हब बंद पडत नाही तोपर्यंत एखादा नोड बंद पडला तरी पण माझं नेटवर्क हे व्यवस्थित काम करेलच. त्यानंतर कुठेही एरर आला, काही प्रॉब्लेम आला तर तो डायग्नोज करणं इझी आहे. कारण कितीही काही झालं तरी एका कम्प्युटरकडनं हबकडे, हबकडनं दुसऱ्या कम्प्युटरकडे डेटा ट्रान्सफर होतो. सो एका पीसी कडनं दुसऱ्या पीसी कडे डेटा जात नसेल तर मी पहिल्यांदा चेक करेन की तो हबकडे आलाय का. जर हबकडे आला नसेल तर कम्प्युटर टू हब या लाईन मध्येच प्रॉब्लेम असणार. जर तो हबकडे आला असेल तर हबकडून दुसऱ्या पीसी कडे का जात नाही हे सुद्धा मला डायग्नोज करणं इझी आहे. कारण हब कडून कम्प्युटरकडे जाण्यासाठी ती एकच लाईन असणार आणि त्याच्यानेच तुमचा डेटा जो काही असेल तो पास होईल तिथनं. त्यामुळे हे सगळे स्टार टोपोलॉजीचे ऍडव्हान्टेजेस आहे. मग आता जसे ऍडव्हान्टेज आहेत तसेच डिसएडव्हान्टेजेस सुद्धा आहे. मग पहिला डिसएडव्हान्टेज काय, जर सेंट्रल हब बंद पडला तर मग काहीच आपल्याला करता येणार नाही, आपलं एंटायर नेटवर्क फेल होणार. कारण सगळे नोड्स, सगळे कम्प्युटर्स हे सेंट्रल हबलाच कनेक्ट केलेले आहेत. त्यामुळे सेंट्रल हब बंद पडला तर सगळ्या गोष्टी आपल्या ऑटोमॅटिकली बंद पडणार. आणि दुसरा पॉइंट म्हणजे काय, तर मला केबल जास्त लागेल, कारण प्रत्येक कम्प्युटर हा मला हबला कनेक्ट करायचा आहे. सो या टाईपच्या टोपोलॉजीमध्ये मला वायरिंग जास्त असणार, मला केबल्स जास्त लागणार आहे. कारण मला प्रत्येक पीसी हबला आणि हबकडनं प्रत्येक पीसी कडे असं मला ते सगळं कनेक्शन करायचं आहे. ठीक आहे, सो बेसिकली रोल्स काही असू देत, मी कनेक्ट करताना कसे केले तर सगळे नोड्स फक्त हबला कनेक्ट केले आणि ते दिसताना स्ट्रक्चर स्टार सारखं दिसतंय, म्हणून मी त्याला स्टार टोपोलॉजी असं कन्सिडर करणार. ओके, सो आपण त्याचे फीचर्स बघितले, त्याचे ऍडव्हान्टेजेस बघितले आणि त्याचे डिसएडव्हान्टेजेस बघितले. आता या टॉकमध्ये आपण थांबू. नेक्स्ट टॉकमध्ये आपण उरलेल्या ज्या 2 टोपोलॉजीज आहेत त्या आपण बघूया. ठीक आहे, थांबू आपण.